हॅलो एव्हरीवन, दिस इज धीरज हिअर आणि आपण आलो आहे थर्ड पार्ट मध्ये या लेसनच्या. मला माहिती आहे थोडे हे जे व्हिडिओज आहेत जास्ती झालेले आहेत, पण लेसन पण तसा मोठा आहे. तर न थांबता आता आपण या लेसनची सुरुवात करूया. सो लेट्स रोल द इंट्रो. Uses of water according to its properties. Water is useful for the water transport due to its fluidity. Water falling down from the height is used to generate electricity with the help of a generator. म्हणजे त्यांना काय सांगायचं आहे की वॉटरच्या काय आहेत खूप सारे वेगवेगळे प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यामधले युजफुल प्रॉपर्टीज काय आहेत की वॉटर काय फ्लुइड आहे. फ्लुइड असल्यामुळे काय होतं त्याला इकडून तिकडं न्यायला खूप सोपं जात आहे पाण्याला घेऊन जायचं. ते झालं एखाद्या वेळेस आपल्याला 1000 लिटर वॉटर घेऊन जायचं आहे तर ते खूप सोपं आहे. आपण एखादा टँकर मागवला आणि त्याच्यामधनं घेऊन गेलो तर ते लगेच आपल्याला नेता येणार आहे. पण 1000 केजीचं आपल्याला कुठल्या गोष्टी न्यायची असेल तर त्याला आपल्याला काय करायला लागणार, खूप त्याला कष्ट आहे, बरोबर आहे. पण वॉटर फ्लुइड असल्यामुळे आपल्याला त्याला कुठून पण कुठं ट्रान्सपोर्ट करायला काय सोपं जाणार आहे. वॉटर फॉलिंग डाऊन फ्रॉम हाईट इज यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. म्हणजे आपण पाहिलेलं आहे इलेक्ट्रिक जनरेशन कसं करतात, बरोबर आहे. इलेक्ट्रिक जनरेशन जे करतात त्याच्यामध्ये काय करतात, एका स्ट्रीम आहे, धरण काय धबधबा असतो, त्या धबधबावरनं जे पाणी पडतं ते पाणी पडताना तिथं काय असतात, एक असे हे लावलेले असतात, टर्बाईन्स लावलेले असतात. त्या टर्बाईन्समुळे आपण काय बनवू शकतो, इलेक्ट्रिसिटी बनवू शकतो. हे समजलं. वॉटर इज गुड कूलंट अँड इज युज्ड इन मोटर व्हेकल्स टू कंट्रोल द टेम्परेचर ऑफ द इंजिन. पाणी काय खूप एक चांगलं कूलंट आहे. म्हणजे काय करतो तो, थंड करतो. थंड करतो इन शॉर्ट कसं करतो तो, की जेव्हा इंजिन खूप जास्त गरम होतं तर इंजिनला थंड करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. मेनी सबस्टन्सेस आर सोल्युबल इन वॉटर. वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट. Water is used as a solvent in factories, laboratories, foodstuffs, and in various types of biological processes occurring bodies such as digestion, excretion, etc. म्हणजे काय, वॉटर काय सोल्युबल आहे. सोल्युबल म्हणजे काय, त्याच्यामध्ये गोष्टी डिझॉल्व्ह होत आहेत, कळत आहे, त्याच्यामध्ये गोष्टी मिक्स होत आहेत, त्याच्यामध्ये त्याला काय बोलले गेले, सोल्युबल बोलले गेले. ते काय, युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे. युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणजे काय, वॉटर एक अशी गोष्ट आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी डिझॉल्व्ह होत आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त अमाऊंट मध्ये गोष्टी काय होतात, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत आहेत बाकी कुठल्या पण सॉल्व्हंट पेक्षा. वॉटर इज युज्ड, हे जे वॉटर आहे ते सॉल्व्हंट म्हणून फॅक्टरीजमध्ये यूज केलं जातं, लॅबोरेटरीजमध्ये यूज केलं जातं, फूडस्टफ्समध्ये यूज केलं जातं. फूडस्टफ म्हणजे आपण जे खातो त्याच्यामध्ये. अजून भरपूर आपल्या बॉडीमध्ये बायोलॉजिकल प्रोसेसेस असतात, जसं की डायजेशन झालं, एक्सक्रिएशन झालं. या सगळ्या गोष्टींसाठी पण काय लागतं, वॉटर लागतं. वॉटर इज युजफुल फॉर क्लिनिंग पर्पजेस सच ॲज बाथिंग, वॉशिंग क्लोथ्स. म्हणजे खूप सारे क्लिनिंग प्रोसेसेस म्हणजे आपल्याला स्वच्छ करण्याचे प्रोसेसेस त्याचे कुठल्या कुठले आहेत, आंघोळ करणे, कपडे धुणे, ह्याच्यासाठी पण काय लागतंय, पाणीच लागतंय. आता आपण सॉइल वरती जाऊया. व्हॉट इज मेंट बाय सॉइल. आता सॉइल म्हणजे एक्झॅक्टली काय, द अप्पर लेअर ऑफ द अर्थ इन विच प्लांट्स ग्रो. म्हणजे सॉइल म्हणजे काय, जो अर्थचा जो वरचा सगळ्यात लेअर आहे, जे तुम्हाला नॉर्मली दिसत आहे, माती. सॉइल म्हणजे काय, इन शॉर्ट माती. हाऊ इज सॉइल फॉर्म्ड. सॉइल कशी फॉर्म केली जाते, दे आर प्रोड्यूस फ्रॉम रॉक्स थ्रू प्रोसेस ऑफ वेदरिंग अँड नॅचरल इरोजन. आता वेदरिंग म्हणजे काय, ब्रेकिंग ऑफ सॉइल. जेव्हा तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी, एक मोठा दगड आहे जसं की तुम्हाला आता दिसत, हा जो दगड आहे तुम्ही खूप वर्ष वर्ष एका जागेवरती ठेवला आणि म्हणजे थाउजंड्स ऑफ इयर्स गेले तिथंच तो तसंच राहिलाय, तर पाणी, परत हवा, परत टेम्परेचर, ह्या सगळ्या गोष्टींमुळे तो काय होणार आहे, ठोसळ होणार आहे. ठोसळ म्हणजे काय, एकदम बारीक बारीक तुकडे होत जाणार आहेत त्याचे. आणि मग त्याचे तुकडे एवढे बारीक होत जातात की ते नंतर कन्वर्ट होतात सॉइलमध्ये. एक लक्षात ठेवायची आहे, वेदरिंग म्हणजे काय, ब्रेकिंग. आणि सॉइल इरोजन म्हणजे काय, टू टेक अवे. म्हणजे कुठल्या पण गोष्टी बरोबर माती उडून जाते, त्याला बोलतो आपण सॉइल इरोजन. हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्यात नेहमी. प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. कलर इज अन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सॉइल.
The soil gets its color as a result of several processes. The color of a soil near land surface is darker than the color of the lower layers. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, सॉइलचा जो पर्टिक्युलर कलर असणार आहे तो पण काय, त्याच्यावरनं पण सॉइल कशी येते आपल्याला कळते, आणि ते गोष्ट खूप महत्वाचं आहे. जसं की सॉइलला पर्टिक्युलर कलर का भेटतो, कशावरनं भेटतो, त्याचे भरपूर सारे वेगवेगळे प्रोसेसेस आहेत. जसं की आपल्या वरची जी टॉपची जी सॉइल आहे, म्हणजे आपल्याला जी डे टू डे सॉइल दिसते ती काय असते, थोडी डार्क असते. कम्पॅरेटिव्हली कुणाशी कंपेअर आपण केलं, जे जमिनीच्या भरपूर खाली असणार आहे, जमिनीच्या भरपूर खाली जी सॉइल असणार आहे ती थोडी लाईट असणार आहे, म्हणजे एवढी डार्क नसणार आहे जेवढी आपल्याला आपल्या अर्थच्या सरफेसवरती दिसते, म्हणजे आपल्याला डे टू डे दिसते. सॉइल मे बी ऑफ डिफरंट कलर सच ॲज ब्लॅक, रेड, कॉपर, येल्लो, ग्रे. म्हणजे सॉइल काय असणार आहे, भरपूर वेगवेगळ्या कलर्सची असणार आहे, जसं की ब्लॅक, रेड, कॉपर, येल्लो आणि ग्रे, अशा वेगवेगळ्या कलर्सची काय आहे, सॉइल बनलेली आहे. द कलर्स ऑफ सॉइल आर युजफुल फॉर इट्स क्लासिफिकेशन. आणि सॉइलला डिफरन्शिएट करायचं, आपल्याला वेगळं वेगळं करायचं आहे, ह्याच्यासाठी आपण काय यूज करतो, त्याचा कलर यूज करतो. बिसाइड्स देअर आर इनडायरेक्टली युजफुल इन इंडिकेटिंग सेव्हरल प्रॉपर्टीज ऑफ लँड. आणि सॉइलला आपण म्हणजे मेन युनिट न धरता इनडायरेक्टली त्याचा आपण काय ठरू शकतो की त्याचा कलर असा आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये हे प्रॉपर्टीज असू शकतात. तर ते प्रॉपर्टीज काय आहे, इन दिस वे द प्रॉपर्टीज ऑफ सॉइल सच ॲज, कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज आहेत, फर्टिलिटी, ड्रेनेज ऑफ वॉटर, कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर बिकम क्लिअरर फ्रॉम इट्स कलर. म्हणजे फर्टिलिटी म्हणजे काय की त्याच्यामध्ये किती आपण क्रॉप्स ग्रो करू शकतो. आपले समजा एखादा 1 एकरचा तुमच्याकडे प्लॉट असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, गहू लावायचा आहे. 1 एकरचा प्लॉट आहे तर तो आहे समजा एक वेगळ्या सॉइलचा, कुठल्या तरी आपली नॉर्मल सॉइलचा, आणि 1 एकरचा प्लॉट आहे तो आहे कुठल्या ब्लॅक सॉइलचा. तर ब्लॅक सॉइलमध्ये जास्ती अमाऊंटमध्ये काय होणार आहे, क्रॉप्स ग्रो होणार आहे कम्पॅरेटिव्हली जे नॉर्मल सॉइलमध्ये. म्हणजे त्या पर्टिक्युलर सॉइलचा कलर आहे त्याच्यावरनं पण त्याची फर्टिलिटी, म्हणजे त्याच्यामध्ये किती क्रॉप्स ग्रो होणार आहे ते कळत आहे, प्लस त्याच्यामध्ये पाणी किती वाहून जाऊ शकतं ते कळत आहे, त्याची होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे पाण्याला किती ते ॲब्झॉर्ब करून धरून ठेवू शकतो ते कळत आहे. The color of the soil depends upon its texture and its organic ingredients as well as chemical ingredients like iron and lime. म्हणजे फक्त त्याचा हे सगळ्या गोष्टीच प्रॉपर्टीज नाही, अजून पण काय आहे की त्याचा टेक्स्चर कसा आहे. टेक्स्चर म्हणजे कसं आहे, तो बारीक बारीक येते माती का, त्यामध्ये खूप मोठे मोठे काय आहेत, ग्रॅन्युअल्स आहेत, मोठे मोठे दगडासारखे तुकडे आहेत, नाहीतर साईजमध्ये मोठे आहेत का छोटे, ह्याच्यावरनं पण ते किती आहे सॉइलचा कलर डिपेंड करतो. ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स म्हणजे की किती गोष्ट त्याच्यामध्ये हे झालेत, काय बोलतात ते, डिकम्पोज झालेत. म्हणजे एखादी गोष्ट सडलेली गोष्ट, मॅन्युअर किती प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये, असं आपण टाकतो काय बोलतात शेण त्याच्यामध्ये टाकतो, त्याच्यामुळे काय होतं ती जी सॉइल आहे ती काय होती, फर्टाईल होती, त्याच्यामध्ये अजून ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट जे आहे ते काय होत जातात, वाढत जातात, मिनरल्स वाढत जातात, भरपूर वेगळ्या गोष्टी वाढत जातात. प्लस अजून केमिकल इन्ग्रेडियंट्स काय असतात, केमिकल इन्ग्रेडियंट्स काय असणार आहे, आयर्न किती प्रेझेंट आहे, लाईम किती प्रेझेंट आहे, हे सगळ्या गोष्टी पण काय करतात, डिपेंडेंट आहे. आता तुम्हाला पुढे एका सांगितलं, एक्सपेरिमेंट सांगितला, तर एक्झॅक्टली एक्सपेरिमेंट काय आहे ते आता आपण बघूया. Apparatus: 3 measuring cylinders, 3 glass funnels, filter paper, water, fine sand, coarse sand, soil from an earthen pot used for growing plants etc. म्हणजे तुम्हाला काय करायचे, वेगवेगळे टाईप्सचे सॉइल घ्यायचे, जसं की फाईन सँड, कोर्स सँड आणि सॉइल फ्रॉम द अर्थन पॉट. अर्थन पॉट म्हणजे काय, म्हणजे आपण मडके असतात, माठ असतात, त्याच्या ते वाली जी ते बनवण्याची जी सॉइल आहे ती वाली सॉइल म्हणजे कुठली, रेड सॉइल जे तुम्हाला आता दिसत. हे सगळं वेगवेगळ्या टाईप्सचे सॉइल घ्यायचे आणि प्लस तुम्हाला काय घ्यायचे, 3 सिलेंडर घ्यायचे, फनल घ्यायचं आणि फिल्टर पेपर घ्यायचं. हे सगळं घेतलं तुम्ही. त्याच्यानंतर आता फिट कोन्स ऑफ द फिल्टर पेपर इन द 3 ग्लास फनल्स. फिल द कोन्स विथ इक्वल क्वांटिटीज ऑफ ए सँड, बी सँडी सॉइल अँड सी क्लेई रिस्पेक्टिव्हली. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, हे तुम्हाला ए बी सी असे तुम्हाला 3 काय दिसतात, हे दिसत आहेत काय, फनल्स दिसत आहेत, सॉरी सिलेंडर्स दिसत आहेत. मग ह्या सिलेंडर्समध्ये आपण फनल्स लावलेत
आणि तो जो फिल्टर पेपर आहे त्याला कोनच्या शेपमध्ये करून ह्या हे कोन्समध्ये हे जे फनल्स आहे त्याच्यामध्ये आपण अटॅच केलाय. या फनल्समध्ये एक्झॅक्ट सेम अमाऊंटमध्ये काय टाकायचं, आता हे 3 टाईपच्या माती टाकायचं A, B आणि C, आणि त्याच्यामध्ये इक्वल अमाऊंटमध्ये पाणी पण पोर करायचं आहे. Pour 1 test tube of water into each of the funnels and observe how much water is collected in each measuring cylinder. What inference will you draw from this? म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर थोडा वेळ त्याला सेटल होऊन द्यायचंय आणि मग तुम्हाला काय दिसतं याच्यामधलं ऑब्झर्व करायचंय की कुठल्या तुम्हाला काय बोलतात ते सिलेंडर आहे त्याच्यामध्ये जास्ती पाणी दिसतंय. तर तुम्हाला हे क्लिअरली दिसते की ए वाला जे आहे त्याच्यामध्ये खूप कमी काय बोलतात ते सॉइल ॲब्झॉर्ब झाली आहे आणि पाणी सगळं वाहून आलंय. ह्याच्यामध्ये मीडियम आहे आणि सी मध्ये सगळ्यात जास्त पाणी काय झालं ॲब्झॉर्ब झालंय, म्हणजे त्याची होल्डिंग कॅपॅसिटी काय सगळ्यात जास्त आहे. हे समजलंय. आता पुढं सॉइल टेक्स्चर्स. सॉइल कंटेन्स, सॉरी तुम्हाला एक गोष्ट सांगायचं राहिली, ह्याच्या रिलेटेड मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे, तो जाऊन बघा. त्याच्यामध्ये सेम एक्झॅक्ट हे सॉइल नाही घेतलेत, पण त्यांनी असा वालाच एक एक्सपेरिमेंट केलेला आहे आणि अशीच मेथड आहे. तुम्ही एकदा तो बघा, म्हणजे ही जी पर्टिक्युलर कन्सेप्ट आहे ती तुम्हाला अजून जास्ती क्लिअर होईल. समजतंय. पुढे जाऊया सॉइल स्ट्रक्चरकडे. सॉइल कंटेन्स पार्टिकल्स ऑफ डिफरंट साइज. The texture of the soil is determined by the proportion of particles of various size in it. म्हणजे सॉइल जे आहे त्याचे टेक्स्चर वेगवेगळे आहेत. सॉइल कंटेन्स पार्टिकल्स ऑफ डिफरंट साइजेस, त्याचे टेक्स्चर्स वेगळे आहेत. प्लस त्याच्यामध्ये काय दिसतं, त्याच्यामध्ये जे मातीचे जे कण आहेत ते काय, त्याची साईज जी आहे ती काय वेगवेगळी आहे. त्याचे टेक्स्चर काय आहे ते कशावरती डिपेंडेंट आहे. टेक्स्चर म्हणजे तो कसा दिसतोय, त्याचे काय बोलतात पॅटर्न्स, हे कशावरती डिपेंडेंट आहे की त्याच्यामध्ये ते जे ग्रॅन्युअल्स आहेत म्हणजे जे कण आहेत छोटे छोटे पार्टिकल्स आहेत त्याचे साईज किती आहे, किती छोटा आहे किती मोठा आहे, त्याच्यावरनं त्याचं टेक्स्चर आपण काय करतो अज्युम करतो. आता आपल्याला टाइप्स ऑफ सॉइल दिलेलं आहे. सँडी सॉइल. द प्रपोर्शन ऑफ सँड लार्ज पार्टिकल्स इज हाय इन सँडी सॉइल. सँडी सॉइलमध्ये काय दिसतं आपल्याला, पार्टिकल्सची जी साईज आहे ती काय मोठी दिसते तुम्हाला. वॉटर ड्रेन्स हे तुम्हाला इथं समोर दिसतं, इथं इमेज आहे, ह्याच्यामध्ये काय दिसतं तुम्हाला, जे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत ते काय आहेत, सॉरी छोटे नाही मोठे मोठे पार्टिकल्स तुम्हाला दिसतात. वॉटर ड्रेन्स रॅपिडली थ्रू द सँडी सॉइल. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा आपण पाणी टाकणार आहे तर लगेच पाणी काय होणार आहे, खाली येणार आहे. वॉटर ड्रेन्स रॅपिडली फ्रॉम द सँडी सॉइल. इट इज इझी टू प्लॉ दिस सॉइल. प्लॉ म्हणजे काय, आपण जे नांगरणं असं बोलतो आपल्याला, त्याचा इमेज तुम्हाला आता समोर येईल. तर हे जे प्लॉईंग आहे, हे जे करणं आहे ते खूप सोपं आहे. कशामध्ये, सँडी सॉइलमध्ये. बट इट इज लेस फर्टाईल. पण त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स आणि जे गोष्टी आपल्याला त्या क्रॉपला जगण्यासाठी लागणार आहे, वाढण्यासाठी लागणार ते सगळे खूप कमी आहेत त्यामध्ये. दिस इज बिकॉज द पार्टिकल्स ऑफ सँडी सॉइल आर मेड अप ऑफ मिनरल्स कॉल्ड सिलिकॉन डायऑक्साईड. त्याचे जे पार्टिकल्स आहेत हे कशाने बनलेले आहेत, ते आहेत सिलिकॉन डायऑक्साईडनी बनलेले, ज्याला क्वार्ट्स पण बोलतो आपण. दिस पार्टिकल डू नॉट डिझॉल्व्ह इन वॉटर अँड देअरफॉर द सॉइल हॅज व्हेरी लिटिल कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रिएंट्स. आता हे जे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत ते पाण्यामध्ये काय होतात, मिक्सच होत नाहीये, डिझॉल्व्ह होत नाहीये. आता ते डिझॉल्व्हच नाही झाले तर पाण्यात ते जे माती जी आहे ते होल्ड करू शकते का पाण्याला, नाही करणार आहे. मग त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स पण काय असणार आहे, कमी असणार आहे. स्लिट सॉइल. द पार्टिकल्स ऑफ स्लिट सॉइल आर मॅक्झिमम मीडियम साईज. त्याचे जे पार्टिकल्स आहेत ते काय आहेत, मीडियम साईजचे, एकदम मीडियम आहेत. स्लिट सॉइल इज नॉट ॲज फ्लोएबल ॲज सँडी सॉइल. म्हणजे जसं सँडी सॉइलला आपण आरामामध्ये काय करू शकतो, फ्लो करू शकतो, म्हणजे काय करू शकतो, नांगरू शकतो. पण हे जे स्लिट सॉइल आहे त्याला ते कम्पेअर केलं सँडी सॉइल बरोबर तर थोडं कमी त्याला, म्हणजे अजून जास्त आपल्याला मेहनत करायला लागणार आहे फ्लो करण्यासाठी. हावेवर इट इज मच मोर फ्लोएबल दॅन क्लेई सॉइल. पण क्लेई सॉइल पेक्षा ह्याला जास्त आपण काय करू शकतो, याच्यावरती नांगरणी करू शकतो. आता ह्यांना काय केलं, इन शॉर्ट हे तिन्ही जे तुम्हाला दिलेलं आहे त्याला काय केलं, कम्पेअर केलं की कोण किती चांगलं आहे किती वाईट आहे. दिस सॉइल कंटेन्स अ लार्ज प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल्स. आता ऑर्गॅनिक मटेरियल्स म्हणजे काय, ऑर्गॅनिक मटेरियल्स म्हणजे बायोलॉजिकल मटेरियल इन द प्रोसेस ऑफ डिकेइंग ऑर डिकम्पोजिंग. म्हणजे एखादी गोष्ट सडती आहे, जिवंत गोष्टी, नाहीतर काहीतरी आपण जे खातो, जे पण आहे मॅन्युअर झालं, हे सगळे जे पण सडत आहे ते काय होत आहे, ते सडून आपल्या मातीमध्ये परत काय होत आहे, जात आहे. म्हणजे ते इन शॉर्ट काय करतात, प्रोव्हाइड न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड करतात.
ह्याला ह्याचा जो प्रपोर्शन असतो, ह्याचा जो अमाऊंट असतो तो खूप जास्ती असतो. कशामध्ये? स्लीट सॉइलमध्ये. इट्स कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रियन्स इज मच ग्रेटर. आता त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मटेरियल जास्त आहे म्हणजे त्याच्यामध्ये न्यूट्रियन्स पण जास्त आहे, बरोबर? मग न्यूट्रियन जास्त आहे तर ते सप्लाय पण जास्ती करणार आहे. स्लीट सॉइल इज ऑल्सो कॉल्ड एज सेडिमेंटरी सॉइल. ह्याला सेडिमेंटरी सॉइल पण म्हणतात. आता पुढे जाऊया आपण क्ले सॉइल वरती. इन दिस सॉइल द प्रपोर्शन ऑफ स्मॉल पार्टिकल्स इज मॅक्झिमम. म्हणजे याच्यामध्ये खूप छोटे छोटे पार्टिकल्स असतात. द पार्टिकल्स ऑफ द क्ले सॉइल फील स्मूथ टू टच. आणि त्याला आपण जेव्हा हात लावणार एकदम माती एकदम मऊ 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 वाटतात, एकदम स्मूथ वाटतात. क्ले सॉइल हॅज अ हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. एका कारण की ह्याची जी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे म्हणजे ह्याला पाणीला धरून ठेवण्याची क्षमता, होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे क्षमता, ते काय खूप जास्त आहे. कॅपॅसिटी काय त्याची खूप जास्त आहे. पुढे दिलेलं आहे तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहे. वाय इज इट डिफिकल्ट टू प्लो क्ले सॉइल. म्हणजे क्ले सॉइलला काय बोलतात ते नांगरणी करण्याला काय एवढं अवघड आहे, का एवढं अवघड आहे? तर याचं रिझन आहे when wet is very sticky and unmanageable for cultivation. Moreover, heavy rains can saturate the soil so much that the crop may die from lack of oxygen. म्हणजे काय होत आहे ते खूप स्टिकी आहे. स्टिकी म्हणजे काय की जेव्हा तुम्ही एखादं काय बोलतात त्या गम घेतल्यात कसं वाटतं ते एकदम तसं काय ते चिकट चिकट आहे. अनमॅनेजेबल कल्टिवेशन आहे म्हणजे काय त्याला आपण मॅनेज नाही करू शकत एकदम प्रॉपर वे मध्ये जसं आपण नॉर्मल सॉइल करू शकतो तसं त्याला काय करू नाही शकत. प्लस जेव्हा त्याच्यावरती पाऊस पडणार तर ते काय होतं खूप जवळ जवळ येत आहे. जवळ जवळ आल्यामुळे काय होत आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजनचा अमाऊंटच नाहीये. इफ त्याच्यामध्ये ऑक्सिजन नसणार आहे जास्ती तर प्लांट्सला ऑक्सिजन भेटणार आहे का? नाही. मग प्लांट्स काय होणार आहे? मरणार आहे. दुसरा क्वेश्चन, वाय इज इट इझी टू प्लॉ सँडी सॉइल. आता हे इझी काय? There are relatively light or easy to work when it comes to plowing, planting or cultivating. Sandy soil have very little clay to retain nutrients and so are not fertile. म्हणजे का सोपं आहे? कारण की ह्याचे जे पार्टिकल्स आहेत काय ते छोटे छोटे आहेत प्लस काय खूप हलके आहेत. त्याच्यामुळे काय होतं ह्याला प्लॉ करणं काय खूप सोपं पडतंय. व्हॉट इज द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ स्लीट सॉइल. आता स्लीट सॉइलची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी काय आहे? बिकॉज देअर इज 60% स्लीट. 60% काय आहे स्लीट याच्यामध्ये, 10% काय आहे क्ले आणि 30% काय आहे सँड आहे. या सगळ्यांचं मिक्सचर आहे म्हणून त्याची कॅपॅसिटी खूप जास्त आहे. कळलंय? विच सॉइल इज सुटेबल. आणि जसं जसं त्याच्यामधला अमाऊंट पर्सेंटेज वाढणार आहे तसं तसं त्याची कॅपॅसिटी वाढणार आहे. जसं कमी होणार आहे त्याच्यामुळे त्याची कॅपॅसिटी चेंज होणार आहे. म्हणून एक्झॅक्ट त्याचा नंबर आकडा आपल्याला माहिती नाहीये. तर ह्याच्यामध्ये जे व्हेरिएशन तुम्हाला दिसणार ह्याच्यामुळं त्याची कॅपॅसिटी पण चेंज होत राहणार आहे. विच सॉइल इज सुटेबल फॉर कल्टिवेशन. आता कुठली सॉइल आहे कल्टिवेशन म्हणजे आपण जे ऍग्रिकल्चर करतो ते करण्यासाठी सगळ्यात चांगली सॉइल कुठली आहे तर ती आहे लुमी सॉइल. का? कारण इट इज अ मिक्सचर ऑफ सँड, स्लीट, क्ले अँड ह्युमस. इट इज अ राईट अमाऊंट ऑफ वॉटर फॉर प्लांट ग्रोथ. म्हणजे काय हे सगळ्यांचं मिक्सचर आहे. इन शॉर्ट हे सगळ्यांचं मिक्सचर असल्यामुळं काय होतंय ते पाणी पण काय करतंय ते होल्ड करून ठेवतंय प्लस त्याला सगळे जे प्लांटला न्यूट्रिएंट्स लागणार आहे जे पण गरजेच्या गोष्टी लागणार आहे ते सगळं त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे म्हणून ते काय सुटेबल आहे. कळलं? आता सॉइलचे वेगवेगळे स्ट्रक्चर्स आहेत. The structure of soil depends upon the different shapes of the particles in it. Soil occurs in the form of columnar, laminar, granular as well as block shaped structures. म्हणजे सॉइलचे स्ट्रक्चर्स पण वेगवेगळे आहेत. सॉइल जसे दिसतात तसे पण वेगवेगळे आहेत. जसं की कॉल्युमनर आहे म्हणजे इथे तुम्हाला दिसतंय कॉलम्स आहे, कॉलम सारखे. इथे इमेज तुम्हाला क्लिअरली नसेल दिसत तर तुमच्या समोर आहे. कॉलम सारखे हे सॉइल आहे. प्लस लॅमिनार आहे. लॅमिनार म्हणजे कशी आहे अशी अशी तुम्हाला लाईन्स दिसत आहेत ह्याला बोलणार आहे आपण लॅमिनार. ग्रॅन्युअल म्हणजे काय एकदम छोटे छोटे पार्टिकल्सनी बनलेले आहेत. प्लस ब्लॉक शेप. ब्लॉक शेप म्हणजे काय तुम्ही जेव्हा एकदम असं काय बोलतात ते एखाद्या सुक्या जागेवरती गेले तर तुम्हाला एक ब्लॉक सारखं बनलेलं दिसणार आहे. त्याला मराठीमध्ये काय बोलतात मला ऍक्च्युली आठवत नाहीये.
ब्लॉक सारखे बनलेले असतात, मोठे 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 मोठे, आणि त्याला आपण काय बोलणार आहे, ब्लॉक शेप स्ट्रक्चर्स. तर हे काय झाले, वेगवेगळे स्ट्रक्चर झाले कुणाचे, सॉइलचे. इम्पॉर्टन्स ऑफ सॉइल स्ट्रक्चर. आता ह्यांची इम्पॉर्टन्स काय, द फर्टिलिटी ऑफ द सॉइल डिपेंड्स अपॉन द सॉइल स्ट्रक्चर. म्हणजे ती स्ट्रक्चर काय ते कसं आहे त्याच्यावरती त्याची फर्टिलिटी डिपेंड करते. द ॲडव्हान्टेजेस ऑफ गुड सॉइल स्ट्रक्चर आर ॲज फॉलोज. म्हणजे एखाद्या जागेचं सॉइलचं स्ट्रक्चर हे खूप चांगलं असेल तर त्याचे ॲडव्हान्टेजेस काय, म्हणजे यांनी आपल्याला काय गोष्टी चांगल्या भेटणार आहेत. रूट्स गेट सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. इफ त्याचा स्ट्रक्चर चांगला असणार आहे तर त्या जे पण प्लांट्स आहेत त्यांना काय भेटणार आहे, प्रॉपर अमाऊंटमध्ये ऑक्सिजन भेटणार आहे. वॉटर ड्रेनेज इज गुड, देअरफॉर द रूट्स ऑफ द प्लांट्स ग्रो वेल. वॉटर ड्रेनेज म्हणजे काय असा प्रश्न पडला असणार आहे, तर मी त्याचं सांगतो एक्झॅक्टली. वॉटर ड्रेनेज म्हणजे काय की तुम्ही एखादी कुंडी घेतली तर त्याच्या खाली एक होल असतो नेहमी, जेव्हा तुम्ही बघणार आहे त्याच्या खाली होल असणार आहे. इफ नसल तर तुम्ही त्याला होल करता. तर हे का करतात, वॉटर ड्रेनेजसाठी. इफ तुम्ही तो होल केला नाही तर पाणी जेव्हा आपण टाकणार तर ते पाणी काय राहणार आहे, त्या कुंडीमध्येच राहणार आहे. मग पाणी त्याच्यामध्ये राहून राहून काय होणार आहे, ते जे रूट्स आहेत ते सडणार. मग ते रूट सडायला लागले तर प्लांट्स ग्रो होणार आहे का, नाही होणार आहे. म्हणून पाणी येत आहे तर ते ऍब्झॉर्ब पण करायला पाहिजे, पण एक लिमिटेड अमाऊंटमध्ये. जास्ती पण असणार आहे तर प्लांट काय होऊ शकतो, मरू शकतो. आता युजेस ऑफ सॉइल काय काय, युजेस ऑफ सॉइल. प्लांट कन्झर्वेशन, टू हेल्प प्लांट्स ग्रो. म्हणजे सॉइल कशासाठी यूज करताय की प्लांट्सला ग्रो करण्यासाठी. वॉटर कन्झर्वेशन, सॉइल होल्ड्स वॉटर, ॲज अ रिझल्ट बाय मीन्स ऑफ बंड्स अँड लेक्स वी कॅन गेट वॉटर फॉर यूज थ्रू आउट द इयर. म्हणजे काय होतं आहे की आपण वॉटरला कसं कन्झर्व करू शकतो की पाणी आपल्याला माहिती आहे सॉइल काय करते, वॉटरला होल्ड करून ठेवते. मग त्याच्यामुळं काय होतं आहे की आपण बंड्स काय करू शकतो, बनवू शकतो. जसं की त्याचा इमेज आहे तुमच्या समोर. हे जे बंड्स तुम्ही आणि लेक्स जे आहे असे बनवले तुम्ही, तर त्याच्यामुळे काय होणार आहे, पाणी आपल्याला वर्षभर भेटू शकतं. कारण की आपल्याला माहिती आहे आपल्याकडे फक्त 4 मंथ्स असतात ज्याच्यामध्ये आपल्याला रेन भेटतं, आणि त्या रेनमध्ये फक्त आपण लिमिटेड अमाऊंटमध्येच वॉटर आपल्याला भेटणार आहे. तर हे आपल्याला वर्षभर यूज करायचं, त्यासाठी आपण असे गोष्टी बनवू शकतो. बरोबर आहे, लेक सारखे, बंड सारखे. बरोबर. Plasticity. Soil can be given any required shape. This property of soil is called plasticity. Because of its plasticity, we can use it to make articles of variety of shape. म्हणजे आपण मातीला कुठल्या पण शेप मध्ये काय करू शकतो, कुठल्या पण शेप मध्ये बनवू शकतो. त्याला आपण बोलतो, त्या प्रॉपर्टीला बोलतो आपण प्लास्टिसिटी. त्या प्लास्टिसिटीमुळे आपण काय बनवू शकतो, वेगळ्या वेगळ्या शेप्सचे आपण काय बनवू शकतो, ऑब्जेक्ट्स बनवू शकतो. दिस आर्टिकल्स कॅन बी बेक टू मेक देम हार्ड. आणि हे जे तुम्ही आता मातीपासून बनवलेले आर्टिकल्स आहेत, जे पण तुम्ही गोष्टी बनवणार आहे त्याला आपण बेक केलं. बेक केल्यामुळे ती माती काय होणार आहे, हार्ड होणार आहे, कडक होणार आहे. वॉटर स्टोरेज, अर्दन पॉट्स, अर्दन लॅम्प्स, आयडल्स, ब्रिक्स एक्सेट्रा आर आर्टिकल्स मेड फ्रॉम सॉइल. मग आता ह्याच्यापासून कुठल्या कुठल्या गोष्टी बनवतात, आपण मटका असतो, आपण जेव्हा समरमध्ये आपल्याला थंड थंड पाणी पाहिजे असेल तर आपण मटका बनवतो, त्याला बोलणार आपण वॉटर स्टोरेजसाठी अर्दन पॉट्स, अर्दन लॅम्प्स, आयडल्स, ब्रिक्स. त्याचा इथं पण इमेज आहे. हे सगळे काय झाले, वेगवेगळे आर्टिकल्स झाले जे आपण सॉइल पासून बनवू शकतो. आता सम युजफुल टाइप ऑफ सॉइल. असे आता कुठले कुठले सॉइल आहे जे आपल्याला युजफुल आहेत. चायना क्ले, kaolin, it is white in color. It is used to make crockery, bathroom tiles, tanks, laboratory apparatus, mugs, jars, etc. म्हणजे चायना क्ले जे आहे ते काय आहे, व्हाईट कलर मध्ये आहे. ते भरपूर साऱ्या गोष्टी बनवण्यामध्ये यूज केले जातं, जसं क्रॉकरी, बाथरूम टाईल्स, परत टँक झाले, लॅबोरेटरीचे ॲपरेटस झाले, मास्क झाले आणि जार्स झाले. अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी बनवले जातात. कोणापासून, चायना क्ले पासून. शादू सॉइल, इट इज व्हाईटिश इन कलर, व्हाईटिश कलर मध्ये येते. इट इज यूज फॉर मेकिंग स्टॅच्यूज अँड आयडल्स. म्हणजे आता तुमच्या समोर स्टॅच्यूज आहे की इमेजिन, हे अशा टाईपचे जे स्टॅच्यूज आहेत ते बनवण्यासाठी हे पर्टिक्युलर सॉइल यूज केलं जातं. टेराकोटा सॉइल, दिस सॉइल इज रेड इन कलर, रेड कलर मध्ये. डेकोरेटिव्ह आर्टिकल्स अँड पॉट्स युज्ड फॉर ग्रोइंग प्लांट्स आर मेड फ्रॉम द सॉइल. आता हे जे तुम्हाला इथं दिसत आहेत, हे जे रेड रेड मध्ये जे पॉट्स दिसत आहेत तुम्हाला, हे सगळे एक कुणापासून बनवलेलं आहे, टेराकोटा सॉइल पासून बनवलेले आहेत. समजलंय.
असे जे मडके झाले, नाहीतर प्लांटसाठी आपण जे बनवतोय, प्लांट्स ठेवण्यासाठी ब्रिक्स झाले, हे सगळे ह्याच्यापासून बनवतात, या सॉइलपासून. मुलतानी सॉइल, दिस सॉइल इज युज्ड इन कॉस्मॅटिक्स. कॉस्मॅटिक्स म्हणजे काय? मेकअप. तुम्हाला मम्मीला जाऊन विचारा मुलतानी माती कशी आहे, मोस्टली तुमच्या घरी असेल, नसेल तरी त्याचं इमेज आहे. तर ही जी सॉइल आहे ती कॉस्मेटिक्स मध्ये म्हणजे मेकअप हे सगळ्या गोष्टींमध्ये यूज केली जाते. समजलंय? पुढे जाऊयात आपण. चायना क्ले इज अन इंडस्ट्रियल मिनरल ऑफ टाइप ऑफ केओलिनाइट. इट इज फाउंड इन चायना, हेन्स कॉल्ड एज चायना क्ले. चायना मध्ये सापडतं म्हणून त्याला चायना क्ले बोललं जातं. अपॉन हिटिंग दिस सॉइल एक्वायर्स अ ग्लेज ऑफ हार्डनेस अँड देअरफॉर इट इज यूज फॉर मेकिंग क्रॉकरी. आता जेव्हा त्याला आपण गरम करणार, तो काय होणार आहे? कडक होणार आहे. म्हणून त्याला आपण काय यूज केलं जातं? क्रॉकरीसाठी. समजलंय? Soil testing. The proportion of various ingredients of soil can be determined by soil testing. आता सॉइल मध्ये काय काय गोष्टी प्रेझेंट आहेत हे आपल्याला कसं कळणार आहे? आपण बघून कळणार आहे का? नाही. तर त्याच्यासाठी टेस्ट केलं जातं, त्याला बोलतो आपण सॉइल टेस्टिंग. ड्युरिंग सॉइल टेस्टिंग द सॉइल इज एक्झामाइन्ड बाय कलर, टेक्स्चर अँड प्रोपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इन इट. म्हणजे जेव्हा आपण सॉइल टेस्टिंग करणार आहे तर त्याच्यामध्ये काय काय गोष्टी बघितल्या जातात? त्याचा कलर काय आहे, त्याचा टेक्स्चर काय आहे, परत त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट आहे. Soil is tested to find out if there is a deficiency of any ingredients and to decide what measure should be taken to remove the deficiency. मग जेव्हा सॉइल टेस्टिंग करणार आहे तर सॉइल टेस्टिंग एक्झॅक्टली काय करतोय आपण की त्याच्यामध्ये कुठली गोष्ट कुठल्या गोष्टीची कमी आहे आणि ती गोष्ट जी कमी आहे त्याला आपण कसं भरू शकतो ह्याच्यासाठी पण आपण काय करू शकतो. म्हणजे इन शॉर्ट त्याला कमी म्हणजे काय? डिफिशियन्सी आहे. कळलं? The soil sample collected for testing is dried in an open space in and shaded for 8 to 10 days. It is then shifted through a sieve. म्हणजे काय करतात? पहिलं हे जे आपल्या इथून सॉइल टेस्टिंग साठी घेऊन जाणार आहे तर 8 ते 10 दिवस त्याला ते सुकवणार एका शेड मध्ये आणि ओपन मध्ये. त्याला ते सुकवणार, सुकवल्यानंतर त्याला एक सीव बरोबरच्या काय करणार आहे? सीव म्हणजे काय? काय बोलतो आपण त्याला? गाळणी. गाळणीमधनं काय करणार आहे? ते त्याला पावडरही असणार ना, ते माती ऑब्व्हियसली. मग गाळणीमधनं त्याला काय करणार आहे? सेपरेट आउट करणार आहे. म्हणजे मोठे मोठे पार्टिकल सेपरेट आणि म्हणजे इन शॉर्ट ते सेपरेट आउट करतात त्याला. म्हणजे कुठली घाण असेल तर ते त्याच्यामध्ये प्रेझेंट नाही राहू. टू टेस्ट नेमली पीएच अँड इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी टेस्ट. म्हणजे 2 टाईपचे टेस्ट करतात ते. त्याच्यामध्ये काय आहे? पर्टिक्युलरली युजफुल फॉर फाइंडिंग आउट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉइल. आता ह्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक काय त्या सॉइलचे हे शोधण्यासाठी हे 2 टेस्ट करतात ते. यू कॅन डिटरमाइन द फर्टिलिटी ऑफ सॉइल इन द फील्ड्स विथ द हेल्प ऑफ डिफरंट टेस्ट. तुम्ही पण असे टेस्ट करू शकता. आता पीएच म्हणजे काय असतं? पीएच म्हणजे पॉवर ऑफ हायड्रोजन, म्हणजे हायड्रोजन किती अमाऊंट मध्ये त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे हे झालं पीएच ऑफ हायड्रोजन. आणि इलेक्ट्रिक कंडक्टिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पास किती होणार आहे ती टेस्ट केली जाते. हे 2 टेस्ट केले जातात. कॉजेस ऑफ डिमिनिश्ड सॉइल फर्टिलिटी. सॉइल पीएच लेस दॅन 6 और हायर दॅन 8. आता पॉवर ऑफ हायड्रोजन म्हणजे पीएच हे जे आहे त्याचा एक स्केल असते जी तुमच्या समोर आहे. आता ही जी स्केल आहे ती असती 1 पासून ते 14 पर्यंत. तर इफ 6 नंबरच्या खाली त्याचा पीएच असणार आहे, नाहीतर 8 नंबर पेक्षा जास्ती त्याचा पीएच असणार आहे, तर तो काय आहे? चांगला नाहीये. त्यासाठी लो प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, कमी प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक मॅटर असणार आहे. म्हणजे जी गोष्ट डिकम्पोज होतीये ती खूप कमी प्रमाणामध्ये कमी असणार आहे, तरीही काय होऊ शकते? सॉइलची फर्टिलिटी कमी होऊ शकते. नो प्रॉपर ड्रेनेज ऑफ वॉटर, म्हणजे पाणी तिथंच राहिलं खूप जास्ती अमाऊंट मध्ये, पाणी सीप होत नाहीये नाहीतर वाहून जात नाहीये, तरीही पण काय होणार आहे? ते पाणीची फर्टिलिटी कमी होणार आहे. रिपीटेड कल्टिवेशन ऑफ सेम क्रॉप, एकच क्रॉप तुम्ही सारखं लावतात, सारखं एकानंतर एक. म्हणजे गहू लावला तर नेक्स्ट क्रॉप पण गहूच आहे, त्यानंतर पण गहूच आहे, असं कंटिन्युअस एकच क्रॉप ठेवला तरीही फर्टिलिटी कमी होणार आहे. कंटिन्युअस युजेस ऑफ सलाईन वॉटर. सलाईन वॉटर म्हणजे काय? खारं पाणी ज्याच्यामध्ये मीठ प्रेझेंट आहे, सॉल्ट प्रेझेंट आहे, असं पाणी तुम्ही यूज केलं कॉन्स्टंटली तरीही त्याचं फर्टिलिटी कमी होणार आहे. एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. खूप अमाऊंट मध्ये इफ आपण फर्टिलायझर्स नाहीतर पेस्टिसाइड्स हे यूज केले
तरीही फर्टिलिटी कमी होणार आहे. म्हणून हे सगळ्या गोष्टी कमी करायचे. कळतंय? जे पण फार्मर असणार आहे, जे माझा व्हिडिओ बघताय, त्यांनी हे लक्ष देऊन ऐकायचं आहे. कळतंय? Soil texture is distributed if chemical fertilizers are used excessively and that land becomes unstable for sowing. Crops should be rotated in order to maintain the fertility of the land. म्हणजे काय होतंय की इफ जास्ती फर्टिलायझर्स आपण यूज केले तर त्याचे जे टेक्स्चर आहे ते काय होतात, डिस्टर्ब होतात आणि मग तिथं आपण काहीही सो नाही करू शकत. सो म्हणजे काय, त्याच्यामध्ये काही पेरू नाही शकत आपण. त्यामध्ये आपण सीड तरी टाकले तरी ते उगवणार नाहीयेत. For example, the fertility of soil decreases after harvesting of wheat. Hence, leguminous crops like peanut, moong, moth, bean, lentil, Bengal gram, soybean should be cultivated to restore the fertility of soil. म्हणजे जेव्हा एखाद्या वेळेस तुम्ही गहू म्हणजे wheatचा तुम्ही एखाद्या वेळेस क्रॉप घेतला असणार आहे, तर त्याच्यानंतर लगेच गहूचा घ्यायचा नाहीये. त्याच्यानंतर असे जे लेग्युमिनस क्रॉप्स आहेत असे लावायचे ज्याच्यामुळे त्याची फर्टिलिटी काय होती परत येणार आहे. समजलंय? सो असा हा आपला लेसन आहे बघा. असा हा आपला लेसन संपलेला आहे. इफ व्हिडिओ आवडला असणार आहे तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.